नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की 1% कुठे ऍडमिशन भेटतं का? तर होय, 1% देखील 1% देखील ऍडमिशन भेटतं. ते कुठल्या कॉलेजला भेटतं, कोणाला भेटतं आणि त्याचे प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहेच. परंतु जे आपल्याला YouTube चॅनलवरून बऱ्याचशा ठिकाणी एक गाजावाजा केला जातो, की 95-98% हवेत तरच ऍडमिशन भेटतं. तर तसं काही नाहीये. ते खरं आहे, परंतु जे टॉपचे 2 ते 4 कॉलेजेस आहेत आणि जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, त्यांचं मेरिट बऱ्यापैकी हाय राहतं. परंतु जे कास्ट स्टुडंट आहेत, कॅटेगरीमधले स्टुडंट आहेत, त्यांचं मेरिट इतकं जास्त हाय जात नाही. अगदी 1% पडला असेल, 8%, 10% एवढ्याला देखील ऍडमिशन मिळालेले आहेत. लास्ट इयरला कोणत्या कॉलेजला किती पर्सेंटाईलला ऍडमिशन मिळालं हे आपण पाहणार आहोत. ते पाहून तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील आणि तुम्हाला पण विश्वास बसेल की होय, 1% देखील ऍडमिशन होऊ शकतं. तुम्हाला 8% आहेत, 10% आहेत, 20% आहेत, 35% आहेत. घाबरून जाऊ नका किंवा धीर सोडू नका. ट्राय करा. म्हणजे आता एक गोष्ट खरी आहे, तुम्हाला खूप टॉपचं कॉलेज मिळणार नाही, परंतु कॉलेज कसं का असेना आपल्याला डिग्री महत्वाची आहे. बऱ्यापैकी कॉलेज असेल तरी देखील ते आपल्याला सफिशियंट आहे. एकदा का तुम्ही डिग्री घेतलात, चांगल्या प्रकारे एक सीनियर ॲडव्होकेटच्या हाताखाली एक 2-3 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस केलीत, तर तुम्हाला सर्व कायदा कानून माहिती होईल. कुठे काय चालतं, कशा प्रकारे आपल्याला काम करावं लागतं. कारण LLB चा तुम्ही कोर्स करताय हे पूर्णपणे पुस्तकी नॉलेज आहे. परंतु फील्ड नॉलेज किंवा प्रत्यक्षामध्ये कोर्टामध्ये कसं बोलायचं, कुठली फाईल कुठं न्यायची, कुठला एव्हिडन्स कसा सादर करायचा, हे एखाद्या सीनियर ॲडव्होकेट कडून माहिती करून घेतल्याशिवाय आपल्याला समजत नाही. त्यामुळे टॉपच्या कॉलेजमध्येच आपलं ऍडमिशन व्हावं असं काही नाही. आपल्याला डिग्री मिळवण्याशी मतलब आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या चॅनलला जॉईन करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रश्नाची उत्तरं पाहणार आहोत, की एक म्हणजे मला इतके इतके पर्सेंटाईल आहेत, तर मला अमुक अमुक कॉलेजला ऍडमिशन मिळेल का, किंवा मला ऍडमिशन मिळेल का. इथं पहा, बऱ्याचशा कमेंट आहेत व्हिडिओ खाली, 44% ऍडमिशन होईल का. त्यानंतर सर मला 57% आहेत, नाशिकमध्ये कोणतं कॉलेज भेटेल. त्यानंतर यांनी सांगितलं की 47% आहेत, यांना 83.49 आहेत. GLC मुंबई भेटेल का. त्यानंतर 72.23% यांना पडलेले आहेत. तर ते म्हणतात की कुठंतरी असं जिथं कॉलेज अटेंड नाही करता मला डिग्री भेटेल का. तर हा फुल टाइमचा कोर्स आहे. आता नावं मी सांगू शकत नाही ऑन द रेकॉर्ड, परंतु काही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन विद्यार्थी अधूनमधून करू शकतात. जास्त सिरियसली काही ठिकाणी घेत नाहीत किंवा विद्यार्थी सिरियस नाहीत. बऱ्याचशा कॉलेजला असा प्रकार एक टॉप कॉलेज सोडले तरी चालतो. तर मी ऑफिशियली ऑन दी इथं रेकॉर्ड तुम्हाला काही सांगू शकत नाही. त्यानंतर इथं 24% NTB, त्यानंतर 29 आहेत, तर ऍडमिशन भेटेल का. अशा बऱ्याचशा कमेंट आहेत. काही जण पर्सेंटेज टाकून मला ऍडमिशन भेटेल का विचारतात, तर काही जण पर्सेंटेज टाकून अमुक अमुक कॉलेजला मला ऍडमिशन भेटेल का असं विचारतात. तर प्रत्येकाला कमेंटची उत्तर देणं मला शक्य नाहीये. त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आता तुम्हाला काही एक्झाम्पल मी या दाखवतो आणि सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटला देखील तुम्हाला तसे रेकॉर्ड मी दाखवणार आहे. तर पहिला आहे मुंबई युनिव्हर्सिटी मधील काही ठराविक कॉलेजेसचे इथं मी कट ऑफ फर्स्ट कॅप राऊंडची इथं काढलेली आहे. तर त्यापैकी जे तुम्हाला हे 3 पिवळ्या कलरचे कॉलेज दिसतात, तर ते गव्हर्नमेंट एडेड आहेत. 3 इथं मी गव्हर्नमेंट एडेड देखील लिहिलेलं आहे. बाकी हे अनएडेड आहेत. म्हणजेच इथं फी थोडीशी तुम्हाला जास्त असणार आहे. तर आता इथं पहा, इथं टोटल सीट्स या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. टोटल सीट्स इनटेक, त्यानंतर
कॅटेगरी आहे, ओपन जनरल, ओपन फिमेल, ओबीसी, ह्यावरती मी तुम्हाला कॅटेगरी दिलेल्या आहेत. तर आता पहिलं गव्हर्नमेंट लॉ कॉलेज जे आहे तिथं मेरिट नक्कीच हाय राहतं मित्रांनो. इथं जर पाहिलं तर फर्स्ट राऊंड मध्ये 99.5194 ला हे ओपनचं कट ऑफ होतं. ओपन फिमेलचं त्या जवळपास होतं 99.4804,133. ओबीसी जनरल 98.33, थोडस ओपन पेक्षा 1% कमी आहे. इथं 94.80. ओपन ईडब्ल्यूएस 94.39. ओपन ईडब्ल्यूएस फिमेल 94.23. तसंच या ठिकाणी तुम्ही सर्व पाहू शकता. एससीबीसी जनरल 93.72, तर एससीबीसी फिमेल 77.22. एससीचा आता 98.04 ला इथं क्लोज झालाय, फिमेलचं 97.55 ला क्लोज झालंय. आणि हे मी सांगतोय ते फर्स्ट कॅप राऊंडचं. थर्ड कॅप राऊंड मध्ये याच्यापेक्षा कमी मेरिट लागतं, अगदी जास्त नाही तर याच्यापेक्षा 1-2% कॅटेगरी वाईज कमी होतं. ओपनचं 98.50 पर्यंत खाली येतं. आता एससी जनरल 98.04, एससी फिमेल 97.55. एसटी जनरल याचं कमी आहे पहा, एसटीचं अगदी या टॉपच्या कॉलेजला देखील हे 90.15 आणि 83.19 हे एसटीच्या विद्यार्थ्यांचं आहे. त्यानंतर डीटीव्हीजी 94.49, एनटीव्ही 91.847, एनटीसी इथं पाहू शकता, पीडब्ल्यूडी, डिफेन्स. तसं प्रत्येकाचं कॅटेगरीनुसार वेगवेगळे मार्क आहेत. त्यानंतर आणखीन एक तुम्हाला मी इथं खाली सांगू इच्छितो की इथं जर तुम्ही पाहिलं तर हे कॉलेज आहे अंजुमन इस्लाम कॉलेज, जे मायनॉरिटी कॉलेज आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर ओपनचं इथं बऱ्याचशा मायनॉरिटीच ऍडमिशन होतात, त्यामुळे कॅटेगरी वाईज सीट नसतात, त्यांना ऑथॉरिटी असते. तर ओपन साठी म्हणजे विदाउट मायनॉरिटी 89.35 आहे. त्यानंतर इथं ओबीसी जर पाहिलं तुम्ही तर 41.55 आणि ओबीसी फिमेल 43.89. हे कुठल्या कॉलेजचं आहे बघा आता, तर अशोकदादा साबळे लॉ कॉलेज माणगाव. तर इथं ओबीसी ला अगदी 41% ला देखील ऍडमिशन तुम्हाला भेटून जाऊ शकतं. एससी ला या ठिकाणी 61 आणि एससी फिमेल 49 असतील तरी इथं भेटून जातं. एसटीचं इथं पहा मित्रांनो 24.92 आणि 13.89 असं 13%ला देखील फिमेलला आणि एसटीच्या जनरलला मुलांना किंवा जनरल कॅटेगरीला जवळपास 25% ला इथं ऍडमिशन लास्ट इयरला भेटलेलं आहे. त्याच्याच खाली तुम्ही पाहिला तर एसटी जनरल 7.13 आणि एसटी फिमेल 6.77, डीटीव्हीजी 9, एनटीव्ही 10. तर इथं पहा हे कुठलं कॉलेज आहे आपण पाहूयात. एससी 83, एससी जनरल 73, फिमेल 83 आणि जनरल 83. त्याचबरोबर ओपन ईडब्ल्यूएस जनरल 44, ओबीसी फिमेल 66, ओबीसी जनरल 43, ओपन फिमेल 93 आणि ओपन जनरल 91. तर हे आहे अनएडेड कॉलेज अस्मिता लॉ कॉलेज. त्यानंतर आणखीन एक काही एक्झाम्पल आपण घेऊयात, ज्याच्यामध्ये आता हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. कुठलं कॉलेज आहे नाव पाहूयात आपण, डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ. तर इथं पहा एकूण 288 इथं सीट्स आहेत. ओपन जनरल जर आपण पाहत असू या ठिकाणी, थोडस मी झूम कमी करतोय, वरचे टायटल पण दिसतील आपल्याला. तर हे ओपन जनरल 95.72 ला क्लोज झालाय. ओपन फिमेल 94.96 ला. ओबीसी पहा गव्हर्नमेंट एडेड असून देखील 73.52 पहिल्या कॅप राऊंडला, म्हणजे तिसऱ्या कॅप राऊंडला याच्यापेक्षा कमी मेरिट ह्याचं नक्कीच लागलेलं आहे. त्यानंतर ओपन फिमेल थोडस मेल पेक्षा किंवा जनरल पेक्षा जास्त आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस पहा, ओपन ईडब्ल्यूएस जनरल 22.45 गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. जे विद्यार्थी म्हणत होते की आम्हाला 40% आहेत, 35% आहेत, तर त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. तुमची कॅटेगरी कुठली आहे पहा. त्यानंतर इथं जर पाहिलं तुम्ही ओपन ईडब्ल्यूएस फिमेल 23 ला आहे. एससीबीसी जनरल म्हणजेच मराठा क्राफ्ट साठी 65%. त्यानंतर एससी जनरल 91, एससी फिमेल 88,
एसटी जनरल 58, एसटी फिमेल 55 आणि डीटे व्हीजी अगदी 16.04% ला या ठिकाणी लागलेला आहे. तर अशा प्रकारे हे मेरिट जे आहे ओपन कॅटेगरीचं आपण सोडलं तर इतर ठिकाणी मात्र इतर कॅटेगरीचे बऱ्याचशा कमी पर्सेंटाईलला देखील ऍडमिशन भेटतं. आणि हे जे मायनॉरिटी कॉलेजेस आहेत, आता पहा हे चेंबूरकर कर्नाटका कॉलेज ऑफ लॉ मायनॉरिटी आहे. त्यानंतर चिल्ड्रन वेलफेअर सेंटर्स कॉलेज ऑफ लॉ मायनॉरिटी आहे. ओपन जनरलचं 81-90 आहे, परंतु त्याच पुढं मायनॉरिटी म्हणजे जे काही अल्पसंख्याक आहेत त्यांचे विद्यार्थी असतील तर इथं त्यांना 8% 2% देखील ऍडमिशन भेटलेलं आहे. आणि आणखीन एक या ठिकाणी पहा, ओपन जनरल OMS म्हणजे जे महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी आहेत त्यांना 1% देखील नाहीये, 0.9495 हे पर्सेंटाईल आहेत. तर जे अदर दॅन महाराष्ट्र स्टेट आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज भिवंडी इथं 1% पेक्षा कमी मार्क असून अदर दॅन महाराष्ट्र स्टेट म्हणजेच तो विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरचा होता त्याला या ठिकाणी ऍडमिशन भेटलेलं आहे. तर मग आता तुम्हाला ज्या कॉलेजला ऍडमिशन हवंय ते तुम्ही स्वतः चेक करू शकता. तुमच्या कॅटेगरीला किती पर्सेंटाईलला क्लोज झालेला आहे. आणि आणखीन एक तुम्हाला इथं ILS लॉ कॉलेज पुणे आहे, हे राऊंड 3 मधलं याची मेरिट लिस्ट जर तुम्ही पाहिली त्या ठिकाणी तर एकदम तुम्हाला शेवटी घेऊन जातो, तुमचा विश्वास बसणार नाही. ओपन NRI जे आहे ते 0.00 ला इथं क्लोज झालेला आहे. SC जनरल फिजिकली हँडिकॅप त्याचं 47 ला आहे. त्यानंतर ST फिमेल थर्ड राऊंड मध्ये पहा 54% ला क्लोज झालेला आहे. ST जनरल 63 ला आहे. त्यानंतर SBC ST जनरल मध्ये 69 आहे. ओपन जनरल फिजिकल हँडिकॅप 81 आहे. आणि थर्ड राऊंड मध्ये ओपनचं जर आपण पाहिलं, ओपन जनरल आता पहा हे ओपन जनरल 98.77 इथं तुम्ही पाहू शकता. ओपन फिमेल जे आहे ते 98.44. तर हे 1% पर्यंत ओपनचं म्हणजे जवळपास 98.50 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला असतील आणि ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला तिथं ऍडमिशन भेटू शकतं. एससीचं देखील मेरिट थोडंसं हाय जातं, ओबीसीचं हाय जातं. ओबीसी जनरल 97.47 आहे. तर ओबीसी फिमेल जर आपण पाहिलं तर ओबीसी फिमेल 93.1895 हे ह्याचं मेरिट थर्ड राऊंडला क्लोज झालेलं आहे. तर आता हे पाहायचं कसं, तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील ही लिंक मी तुमच्यासोबत शेअर करतोय. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे होम पेज ओपन होईल. कॉपी पेस्ट करून गुगल मध्ये सर्च करा. इथं आल्यानंतर मित्रांनो आता फर्स्ट राऊंडचा आपल्याला पाहायचं आहे, तर राऊंड फर्स्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे, सपोज तुम्हाला मुंबईच्या कॉलेजचं किंवा पुण्याच्या कॉलेजचं पाहायचं असेल तर मी आता पुणे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी घेतोय. मग याच्यामध्ये सर्वांचं आवडतं कॉलेज जे आहे ILS लॉ कॉलेज पुणे, तर ते आपण पाहूया. इथं सिलेक्ट केल्यानंतर शो अलॉटमेंट लिस्ट आपल्याला इथं क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही इथं क्लिक कराल तर इथं पहा, इथं त्या विद्यार्थ्याचं नाव म्हणजे लास्ट इयरला ज्यांना अलॉटमेंट झालं त्यांची इथं मेरिट मार्क दिलेले आहेत. तर मग हे चेक कसं करायचं, तर जोपर्यंत ओपन जनरल दिसतंय असंच खाली तुम्ही स्क्रोल करत जा. जोपर्यंत ओपन जनरल दिसतंय शेवटचा विद्यार्थी पाहायचा. आता इथं पहा ओपन जनरल इथं आहे, त्यानंतर फिमेल, परत ओपन जनरल आणि MS पाहायचंय. ओपन जनरल MS, ओपन जनरल इथं शेवटचा ओपन जनरल MS तुम्हाला दिसतोय जो आहे 99.10. त्याच्यापेक्षा खाली आणखीन ओपन जनरल आहे का पाहूयात आपण. खाली ओपन जनरल नाहीये.
तर इथं पहा एकूण ज्या सीट्स आहेत त्या 168 आहेत आणि ओपन जनरलचं मेरिट तुम्ही जर पाहिलं असेल तर ते 91.10 ला क्लोज झालेलं आहे. तसंच तुम्ही इथं शेवटी जर पाहत असाल तर ओपन जनरल ऑर्फन जर असेल एखादा ज्याचे ज्याला आपण अनाथ म्हणतो तर त्याचं मेरिट फक्त 42.23 ला या ठिकाणी क्लोज झालेलं आहे. त्यानंतर हँडिकॅपचं ओपन जनरल फिजिकली हँडिकॅप त्यांचं 77.39 ला आहे, फर्स्ट राऊंडचा आहे. एसटी 77.89 ला, त्यानंतर एसटी फिमेल 79.27 ला. तर असं तुम्ही ही मेरिट चेक करू शकता. सपोज तुम्हाला नांदेड युनिव्हर्सिटी मधलं किंवा सोलापूर युनिव्हर्सिटी मधलं चेक करायचंय तर इथं युनिव्हर्सिटी चेंज करून घ्या. तर इथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी मी टाकतोय. युनिव्हर्सिटी फक्त सिलेक्ट करा, त्याच्यामध्ये जितके कॉलेजेस आहेत ते तुम्हाला भेटून जातील. तर आता याच्यापैकी डीजीपी दयानंद कॉलेज हे देखील एक चांगलं रेप्युटेड या जिल्ह्यामधलं या युनिव्हर्सिटीमध्ये असलेलं हे कॉलेज आहे आणि हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. याच्यामध्ये फी देखील तुम्हाला अगदी माफक आहे. ओपनची फी जवळपास 3,500-4,000 हजारामध्ये, जे ईडब्ल्यूएस मध्ये ईबीसी भरतात शिष्यवृत्तीसाठी फ्रीशिप भरतात त्यांना 3,500-4,000 हजारामध्ये ऍडमिशन भेटतं आणि जरी तुम्हाला फुल पेइंग म्हटलं तरी फार फार 12,000-13,000 पर्यंत फी आहे. तर आता हे गव्हर्नमेंट एडेड, इथं पहा गव्हर्नमेंट एडेड आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता त्याचं 99.47 ला हे ओपन झालेलं आहे त्याचं मेरिट आणि ओपन जनरलचं पहिल्या राऊंड मध्ये कितीला क्लोज झालंय तर ते जवळपास 91.02. आणखीन खाली आहे का बघूयात आपण, नाही ईडब्ल्यूएस आहे. तर ओपन जनरल जे आहे ओपन जनरल 91.02 म्हणजे 90-91% ला देखील तुम्हाला चांगलं गव्हर्नमेंट एडेड कॉलेज भेटून जातं. फक्त तुमची तयारी वेगवेगळे कॉलेजेस सर्च करून त्या ठिकाणी जाऊन डिग्री घेण्याची असली पाहिजे. नाही मला मुंबईच्या याच कॉलेजला पाहिजे, आयएलएस कॉलेजला पाहिजे, जीएलसी लाच पाहिजे असं म्हटलं तर तुम्हाला चांगले मार्क असून देखील तुमचं वर्ष हे वाया जाऊ शकतं. त्यामुळं कॉम्प्रोमाइज इज लाईफ असं म्हटलं तरी चालेल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तडजोड ही करावी लागणार आहे. तुम्ही प्रयत्न चांगला केलेला आहे, चांगले पर्सेंटाईल पडलेले आहेत, पण तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल, तुम्हाला 92-95 पर्सेंटाईल पडले तरी टॉपचं कॉलेज मुंबईचं जीएलसी वगैरे आयएलएस वगैरे हे कॉलेज मिळणं कठीण आहे. त्यामुळं असे बी प्लॅन तुमचा तयार ठेवा. बाकी बरेचसे चांगली कॉलेजेस आहेत जिथं टीचिंग चांगलं होतं आणि शेवटी मी तुम्हाला सांगितलंच की तुम्हाला फक्त डिग्री या ठिकाणी घ्यायची आहे. प्रॅक्टिस किंवा जे प्रोफेशनल नॉलेज, जे खरं नॉलेज भेटणार आहे, जसं पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. तुम्ही पुस्तकामध्ये वाचलात कितीही की हातपाय हलवायचे, मुंडी वर काढायची किंवा असं करायचं, पोहायचं कसं हे वाचण्यापेक्षा प्रत्यक्षात पाण्यामध्ये पडल्यानंतर जसं समजतं तसं तुम्ही लॉ शिकत असताना कन्सेप्ट तुम्हाला समजतील, परंतु फील्ड वरती गेल्यानंतर, कोर्टामध्ये गेल्यानंतर प्रत्यक्षात काय करायचं हे नॉलेज तुम्हाला तिथंच भेटणार आहे. त्यामुळं सध्या फक्त डिग्री अक्वायर करा, डिग्री घ्या आणि बाकीचं नॉलेज तुम्हाला प्रॅक्टिस करताना भेटणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही जर डाऊट असतील तर ते मला कमेंट मध्ये सांगा, ते सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.